नमस्कार. जंगल एकोसच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जंगल एकोससाठी मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंट्स, तुमचे येणारे मेसेजेस हे वाचून आम्हाला नवीन नवीन गेस्टला बोलवण्याची एक वेगळी प्रेरणा मिळते, वेगवेगळ्या विषयांना हात घालण्याची एक वेगळी प्रेरणा मिळते, एक कॉन्फिडन्स येतो आम्हाला तुमच्यामुळे. सो थँक्यू सो मच जंगल एकोसवरती तुम्ही जे काही प्रेम दाखवताय त्यासाठी. आजचे जंगल एकोसच्या भागामधले जे गेस्ट आहेत ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. बर्ड फोटोग्राफीबद्दल खूप छान माहिती असलेले, गेली अनेक वर्ष बर्ड फोटोग्राफी करत असलेले डॉक्टर सुधीर हसमनीस यांचं मूळ प्रोफेशन वेगळं असूनसुद्धा निसर्गाची आवड, पक्ष्यांची आवड त्यांना कशी लागली आणि बर्ड फोटोग्राफी कशा पद्धतीने केली पाहिजे, ते स्वतः जज म्हणून अनेक कॉम्पिटिशन्सला पॅनल सांभाळतात, त्यावेळेला ते कुठल्या चष्म्यामधनं फोटोग्राफी जज करतात, ह्या सगळ्या विषयांबद्दल सुधीर सरांबरोबर खूप दिलखुलास गप्पा झालेल्या आहेत. हा एपिसोड जो आहे तो आम्ही 2 भागांमध्ये स्प्लिट करतो आहोत. त्याचा पहिला भाग सुरुवात करूया जंगल एकोसच्या ह्या भागाला डॉक्टर सुधीर हसमनीस यांच्याबरोबर. सुधीर सर, खूप खूप स्वागत आहे जंगल एकोसच्या या भागामध्ये आपलं. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करत होतात अनेक वर्ष, आणि त्यानंतर अचानक तुम्ही वाईल्डलाईफ फोटोग्राफीकडे वळलात. तर हे अचानक झालं एकतर, का आधीपासून करायचं आणि मग ठरलंच होतं की जॉब नंतर मला ह्याच क्षेत्राकडे वळायचं आहे? कसा प्रवास होता? नाही, हे बऱ्यापैकी अचानक झालेलं आहे, कारण मी तसा हार्डकोर मॅनेजमेंटचा माणूस आहे. टाटाजमध्ये माझी 40 वर्षाची सर्व्हिस आहे, त्यामुळे मी पक्का म्हणजे मॅनेजमेंटचा माणूस होतो. आणि जमेल तसं मी एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायचो, पण तेवढंच एक डायव्हर्शन होतं. पण माझ्या बाबतीत एक मी आता त्याला गंमत म्हणतो, त्यावेळी ती गंमत नव्हती. 2011ला मला एक हार्ट अटॅक आला, आणि तो मी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात बसलो होतो, तेव्हा मला हार्ट अटॅक आला. मला तो कळलाच नाही, आणि मला घाम नव्हता, पेन्स नव्हत्या, काही नव्हतं. मला कळत होतं काहीतरी चुकलंय. पण मग मी बाहेर गेलो, माझ्याबरोबर माझी भाची होती, मी बाहेर गेलो, चहा प्यायलो, परत आलो, तसाच बसलो 10 वाजेपर्यंत, पूर्ण कार्यक्रम अटेंड केला. घरी येतानाही मला कळलं की काहीतरी गडबड आहे. आमचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे गेलो, त्यांनी बघितलं, ते म्हणलं नाही, तू काल रात्री जेवण मिस केलं, ते ॲसिडिटी आहे, ही गोळी घे, गरज पडली तर पेन किलर घे. आणि ती सगळ्यात मोठी मिस्टेक मी केली, त्या दिवशी मी पेन किलर घेतली. अच्छा. नेक्स्ट डेला भाऊबीज होते, अँड दॅट वॉज माय बिगेस्ट मिस्टेक, कारण मला ना पुढचे सिम्पटमच कळले नाहीत. आणि मी ते 5 ते 6 दिवस मी अंगावर काढलं. मग मी मुंबईला मला बोलवलं होतं व्हिजन मिशन वर्कशॉपला. मी तिकडे ड्राईव्ह करून गेलो मुंबईला, ताज लँडसेंडला 2 दिवसाचा वर्कशॉप केला. येताना मला लक्षात आलं की आपली एनर्जी झिरो झाली. म्हणजे त्याच लँडसेंडचा एक चढ आहे पार्किंगकडनं वर येताना, तो सुद्धा मला चढता आला नाही. तसाच मी कंपनीत आलो, आणि एक आमचं ऑडिट होतं. मग हो, त्याच्यानंतर मी आमच्या कंपनीत एक ऑडिट होतं 3ऱ्या मजल्यावर. तिथे म्हणजे मी मुश्किलीने पोहोचलो 3ऱ्या मजल्यावर. तिथून उतरताना मी डिसिजन घेतला की आपली मिस्टेक आहे, आपण गपचूप जाऊन डॉक्टरांना दाखवूया. मग आमच्या कंपनीमध्ये स्वतःचे डिस्पेन्सरीज असतात, वेल इक्विप्ड. तिथे गेलो, त्यांनी माझ्याशी काही बोलले. ते म्हटले, सुधीरचा मोबाईल दे, कारची किल्ली घे. माझं पाकिट काढून घेतलं, झोप म्हणली तर. मग 6 क्रोसिन, अमुक 6 गोळ्या अशा पटापट द्यायला सुरू. म्हटलं काय चाललंय काय? ते म्हटले तू बोलायचं नाही. तोपर्यंत त्यांनी आणून ॲम्ब्युलन्स लावली, मला उचलला आणि निरामय हॉस्पिटलला नेला. आणि त्याचसोबत एक गंमत आहे, त्यांनी मला विचारलं रस्त्यामध्ये की तुला आदित्य बिर्ला पाहिजे का निरामय पाहिजे? म्हटलं का बरं? ते म्हणले नाही, निरामय फक्त 5 मिनिटावर आहे, आदित्य बिर्ला 15 मिनिटावर आहे. मग ते देवर कॅल्क्युलेटिंग टाईम, मला ते माहीत नव्हतं काय चाललं त्यांच्या डोक्यात. मी निरामय म्हटलं. मी गेल्या त्यांनी मला उचलला, कुठलेही कागदपत्र केले नाही, डायरेक्ट CCUला नेला, माझं स्टेंटिंग झालं. आणि मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं की अरे तुझ्या आत खूप क्लॉट्स फिरत आहेत, तू 6 दिवस अंगावर काढलेस, आत क्लॉट आहेत, आणि त्यातले क्लॉट जे आहे जिथनं हृदयातनं आपला वॉल पंप करतो ब्लड, त्याच्या उतारावर एक क्लॉट होती. ते म्हणजे ही क्लॉट आहे ना, ही डिस्लॉज नाही होता कामा, ही विरघळायलाच पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी मला मेडिसिन दिली, सगळं झालं. मला म्हटलं की आता तू 2 महिने काही करायचं नाही. माझा मोबाईल काढून घेतला होता, लॅपटॉप काढून घेतला होता, आणि मी गपचूप घरात बसलो होतो. मला काही कामधंदाच नव्हतं, सकाळी 10 मिनटं चालायचं, संध्याकाळी 10 मिनटं, वजन उचलं नाही. मग मी करायचं काय? मग मी काय केलं, माझ्या रूमच्या विंडोज कट केल्या, ग्रिल, आणि त्याची विंडो बनवल्या, स्विंगिंग डोअर्स. आणि मागे MITचं जंगल आहे, ते MITच्या जंगलात पक्षी बघत बसायचो.
मग मला वाच्चीने माझ्या कॅमेरा आणून दिला. सोनीचा कॅमेरा होता 10x. त्याच्यावर मी फोटो काढायचो आणि मग मी ते फोटो माझ्या मित्रांना पाठवायला लागलो. त्यावेळेला व्हॉट्सअप वगैरे एवढं भारी नव्हतं. मेलवर पाठवायचं. मग ते सांगायचे अरे हा ट्रिप आहे. मग ते लोक कंटाळले शेवटी. ते म्हणले अरे तू रोज काहीतरी विचारतोस, त्याच्यापेक्षा असं कर, एक पुस्तक आहे इन्स्केपचं ते घे. मग मी ते पुस्तक विकत घेतलं आणि मग मी ते सिन्सिअरली मगअप केलं. म्हणजे मी रोज 3 पानं पाठ करायचो. असं ते सगळं पुस्तक पाठ केलं आणि दॅट्स हाऊ आय एंटर्ड इन टू बर्ड फोटोग्राफी. फक्त अजून एक त्याच्या पुढची गंमत म्हणतो मी अजूनही, ते की मला 6 महिन्यानंतर परत दुसरा अटॅक आला. त्याचं कारण वेगळं होतं. त्यांनी मला जो स्टेंट टाकला तो स्टेंट कॉम्प्रेस झाला पुढच्या भागात. मग ते आत्ता माझ्याकडे माझ्या स्टेंटच्या दुसरा स्टेंट टाकण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत काही नाही, टचवूड. पण त्याचं सगळ्यात मोठं काम हे आहे, मी एक टोरांटोचा सो कॉल्ड रिसर्च वाचला होता. त्यात त्यांनी दिले की तुम्ही जर बर्ड वॉचिंग केलं, तुम्ही जर बर्ड फोटोग्राफी केली तर तुमची स्ट्रेस लेवल खूप खाली येते. आणि मी तेव्हापासून आजपर्यंत बर्ड फोटोग्राफी आहे. तुम्हाला जाणवलाय फरक बर्ड वॉचिंग प्रचंड, केल्यामुळे प्रचंड. किंवा बर्ड फोटोग्राफीमुळे? माझ्यापुढे जेवढे मित्र आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की मला फील्डवर काही होत नाही. म्हणजे 2012 आजपर्यंत काही त्रास नाही, कुठे गेलो. आणि ह्या तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे किंवा अनुभवांच्या आधी तुम्हाला अशा पद्धतीचं काही वेड नव्हतं? ना नाही, पक्षी ना निसर्ग काही नाही. मी काही एक्सपोजरच नव्हतं? नाही. माझ्या डोक्यात 2 टार्गेट होती. एक टार्गेट होतं की मला PhD कंप्लीट करायची. म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे एक डॉक्टरेट नावाची पदवी असेल. आणि दुसरं माझं टार्गेट होतं की एक काहीतरी छंद मला डेव्हलप करायचा आहे, जो मी 2015ला रिटायर्ड होणार आहे, त्याच्यानंतर मला तो वापरता आला पाहिजे. म्हणून लकीली माझी सुधीर शिवरामबरोबर ओळख झाली होती. म्हणून मी त्याचा पुण्यामध्ये 2 दिवसाचा वर्कशॉप केला. मग तो मला म्हटला अरे मी जाणार आहे फेब्रुवारीमध्ये टांझानियाला, येतोस का? मग दॅट वॉज माय फर्स्ट ट्रिप अब्रॉड. तर मी त्याच्याबरोबर टांझानिया केलं. त्याच्या आधी मला डॉक्टर म्हटले म्हणून मी एक टेस्ट म्हणून छत्तीसगडला 3 दिवसाची ट्रिप करून आलो, विच वॉज ओके. हां, तर काही त्रास नाही झाला. मग टांझानिया गेलो, तेव्हापासून मग माझं सुरूच झालं ते. अदरवाईज चिमण्या, कावळा, मैना याच्या पलीकडे मला पक्षी माहीत नव्हते. ते मी सगळे अभ्यासांती सुरू केले. सर, आय थिंक तुम्ही, मला हा इन्सिडन्स माहीत नव्हता तुमच्या आयुष्यातला, आणि आय थिंक तुम्ही फार आयडियल गेस्ट आहात आज इनफॅक्ट जंगल एकोससाठी. कारण जंगल एकोसचे बरेचसे जे ऑडियन्स आहेत, जे जंगल एकोस रेग्युलरली बघतायत, त्यातलीही बरेच लोक चिमणी कावळा ह्या पलीकडे नेचरशी फार रिलेटेड नाही आहे, किंवा आहेत पण त्यांना ते जाणवत नाही. त्यांच्या आजूबाजूला बरेचदा ज्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, निसर्गातले जे वेगळे घटक अनुभवायला मिळतात, ते बरेचदा त्यांच्या नजरेतनं निघून जातात आणि त्यांना ते नोटीस करता येत नाही. आता तुम्ही तुमचं बर्ड ऑब्झर्वेशनचा जो किस्सा सांगितलात, खिडकीतनं तुम्ही जे पक्षी बघा, ओळखायला केव्हापासून लागलात पक्षी? जेव्हा आता हे तुम्ही मित्रांना पाठवायचा ते ओळखून पाठवायचे? काय झालं, 2016 नंतर खूप स्टडी सुरू केला. जेवढी पुस्तकं मिळतील बर्ड रिलेटेड तेवढी घ्यायची. सलीम अली असून देत किंवा इन्स्केपचं पुस्तक असतं, कुठलंही पुस्तक ते घ्यायचं आणि पाठ करायचं. मुख्य म्हणजे तुम्हाला व्हरायटी कळायला पाहिजे की ही मैना कुठल्या कॅटेगरीत येते किंवा हे पिजन कुठे असतात. ते कळायला लागल्यावर मग मला शेपवरनं पक्षी कळायला लागले की हा पक्षी हा आहे, हा पक्षी हा आहे. जर डाऊट आला तर मग परत बसायचं पुस्तक घेऊन. आणि अगदीच एंडला मग आमचे जे काही मित्र होते बर्ड स्पेशालिस्ट, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. पण सगळ्यात महत्त्वाचं काम मी केलं म्हणजे यूट्यूबवरचे सगळे व्हिडिओ बघायचे आणि मग पुस्तक घेऊन बसायचं. आणि नंतर दुसरं मी सुरू केलं की मी जिथं कुठं जाईन, मग टांझानिया असून दे, तर केनिया असून दे, कोस्टारिका असून दे, मी आधी खूप स्टडी करून घेतो. मग तिथले यूट्यूबचे व्हिडिओ बघतो, कोणी तिथले फोटो काढलेले बघतो, इंस्टाग्राम बघतो, फेसबुक बघतो, तिथले हॅबिटॅट्सचा अभ्यास करतो, त्या पक्ष्यांच्या बिहेवियरमधला अभ्यास करतो आणि मगच फोटोग्राफीला उतरतो. फोटोग्राफीची सुरुवात तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जनरल कोणीतरी कॅमेरा आणून दिला म्हणून झाली, पण टू टेक इट अप टू नेक्स्ट लेवल आणि बर्ड फोटोग्राफर म्हणून समाजात एक ओळख निर्माण करणं, एक फॉलोअर्सचा एक मोठा बेस निर्माण करणं आणि त्या रिलेटेड काही पुस्तकं लिहिणं, नंतर काही स्पर्धांना तुम्ही जजसुद्धा असतात, पॅनलमध्ये सुद्धा असतात. सो हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? हे प्रोफेशन म्हणून कन्वर्ट करावं किंवा ही आवड
फुल टाईम प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करावी ही इच्छा कधी निर्माण झाली, कशामुळे झाली? हे काय झालं की मी जेव्हा सुधीर शिवरामचा वर्कशॉप केला तो नोव्हेंबर 2015ला केला आणि मग माझ्या डोक्यात आलं की मी स्वतःला काय चॅलेंज करणार, कारण मी तेव्हा ऑलरेडी 60+ होतो. आता नवीन काय चॅलेंज करणार. तर मी म्हटलं की आता मला पक्षी काढायला लागले. तर मग मी असं ठरवलं की 1 जानेवारी 2016पासून फेसबुकला मी रोज एक वाईल्ड लाईफ रिलेटेड पोस्ट टाकतो. ते आजपर्यंत पण टाकतो की जेणेकरून मी बाहेर जात राहीन, मी फोटो काढत राहीन, मला नवीन पक्षी मिळत राहतील. तर त्या हिशोबाने मी हे सगळं काम सुरू केलं आणि ती माझी सेल्फ चॅलेंज सिरीज खूप गाजली. त्याच्यामुळे मग लोक माझ्याकडे यायला लागले, मी लोकांकडे जायला लागलो जिथे मला पक्षी कळत नाहीत किंवा लोक सांगायला लागले, अरे इथे बघ अमुक अमुक पक्षी मिळतात, तुला तिकडे जायचं आहे का. तर आमच्या बर्डरमध्ये ना एक स्टँडर्ड आहे की पहिलं आमचं कवडीपाठ असतं, दुसरं भिगवण असतं, मग अगदी तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते दांडेली असतो वर्ल्ड मॅगझिन हाऊस, आणि मग त्याची जी डॉक्टरेट आहे ना ती सातारला असते. त्या रूटने मी गेलो. पण त्याचा फायदा असा झाला की मी पहिलं वर्ष 2016 हे लीप इयर होतं. ते मला कोणीतरी मध्ये करेक्ट केलं की अरे सुधीर 365 दिवस नाही 366 आहेत. म्हणजे डोंट वरी मी टाकतो. तर मी ते नॉनस्टॉप ते टाकले. मग मी 31 डिसेंबरला मी नोट टाकली की मी हे कंटिन्यू करू का बंद करू. तर मी सगळ्या मित्रांना म्हटलं नाही 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 तू कंटिन्यू कर, कारण असं कोणी करत नाही आहे तर तू कर. तर मी खूप चेक केलं होतं, तर एकच मनुष्य जो आर्किटेक्चर रिलेटेड फोटोग्राफी मोर दॅन 10 इयर्स तो टाकतो आहे, बाकी कोणी वाईल्ड लाईफमध्ये नाही आहे. म्हटलं मग ही एक निश आहे जी आपण डेव्हलप करू शकतो जेणेकरून मलाही फायदा होईल आणि लोकांनाही फायदा होईल. तर मला 1-2 पुण्यातल्या पण शाळा आहेत, ते मला माहीत नव्हतं की ते मी पोस्ट टाकली की त्याची ती प्रिंट काढून त्यांच्या शाळेत बोर्डावर लावतात. अरे वा. की हे मुलांना हा पक्षी कळेल, कारण मी डिस्क्रिप्शन लिहितो. सुरुवातीला मी डिस्क्रिप्शन लिहायचो नाही, मग मी ते डिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली. हा पक्षी काय आहे, त्याचं बिहेवियर काय, हा काय खातो, साईज काय. लोकांना विंग स्पॅनमध्ये प्रचंड इंटरेस्ट असतो, साईज आणि विंग स्पॅन, किंवा प्रे बर्ड असेल तर हा काय करतो. तर ते मी ते सगळं डिस्क्रिप्शन टाकायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू ते पॉप्युलॅरिटी येत गेली. पॉप्युलॅरिटी म्हणण्यापेक्षा सगळ्यांना माहीत झालं की हे मी टाकतो आहे. मग माझ्या अशा नॉनस्टॉप 1000 पोस्ट झाल्या. मग मला लोक म्हटलं अरे कुठेतरी तू रजिस्टर कर. मग मी बघितलं तर गिनीज बुक भयंकर महागडा प्रकार आहे, मग मी तो सोडून दिला. लिम्काला मी प्रयत्न केला, लिम्कावाले म्हटलं की त्यांचे ते ॲसेसर येतात अमुक तमुक. मग मी म्हटलं चला, मग एशिया बुकला मी ते टाकलं आणि एशिया बुकने ते रेकॉर्ड ॲक्सेप्ट केलं. त्यांना ते सगळ्या लिंक द्यायला लागतात, 1000 ते 1000 बर्डची ते लिंक द्यायच्या, ते सगळे चेक करतात, माइलस्टोन चेक करतात आणि मग त्यांनी ते रेकॉर्ड्स आहे. मग ते तुम्हाला एक थोडीशी नाही म्हटलं तरी एक नशा असते की आपण हे करूया ते करूया. मग आता असा सगळा प्रवास सुरू झाला आणि आज आता मी ऑलमोस्ट मला वाटतं 3300पेक्षा जास्त पोस्ट झाल्या नॉनस्टॉप. मग जगात कुठेही असेल तरी माझी पोस्ट असतेच. सो हा सर मध्ये तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की आधी मी कॅप्शन टाकायचो नाही, मग मी डिस्क्रिप्शन्स आणि कॅप्शन टाकायला लागलो. जनरली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हटलं आपण किंवा बर्ड फोटोग्राफी आपण म्हटलं, आता ह्या दोन्ही वेगळ्या का काढल्या जातात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे, पण त्या काढल्या जातात अनफॉर्च्युनेटली. सो वॉट एव्हर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, बर्ड फोटोग्राफी दोन्ही एकाच पद्धतीची फोटोग्राफी आहे असं मी मानतो. पण आपण जेव्हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असतो किंवा आपण जेव्हा निसर्गामध्ये फिरत असतो त्यावेळेला अनेक घटक आपल्याला माहीत नसतात. जसं की आता तुम्ही म्हणालात की काही पक्षी मला माहितीच नव्हते किंवा ओळखता येत नव्हते, पण तरी त्याचे फोटोज काढून आपण ते पोस्ट करतो. त्याच्याबद्दलची माहिती कोणाकडनं तरी कुठल्या तरी पुस्तकांमार्फत किंवा अशा पद्धतीने गोळा करायचा प्रयत्न करतो. आज जे बघायला मिळतं बरेचदा, बिकॉज सोशल मीडिया आता खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे, पॉप्युलर आहे इन अ गुड वे, आणि त्याचा बरेचदा वापर फक्त ट्रेंड्ससाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी केला जातो हेही जाणवतं. अशा वेळेला अनेक फोटोग्राफर्स जे आजकाल वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात, त्यातले बरेचसे फोटोग्राफर्स जनरल फोटोग्राफी करतात, काहीतरी एखादी गोष्ट जी थोडी हटके असेल इतर फोटोग्राफर्सपेक्षा ही जाऊन शोधून काढतात, पण ती फक्त तेवढ्यापुरती राहते, ती फक्त काही पोस्टपुरती राहते, त्याची फार सखोल माहिती नसते त्या फोटोग्राफर्सना. अनेक वेळेला त्यांचं बिहेवियर माहीत नसतं.
पण काहीतरी एक युनिक स्पेशीज शोधायचे म्हणून ते जाऊन त्याची फोटोग्राफी करून ते पोस्ट करतात. हा जो एक बदलता ट्रेंड आहे ज्याचा अभ्यास कमी आहे बऱ्याच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स किंवा बर्ड फोटोग्राफर्सचा, ते शूट करत असलेल्या ऑब्जेक्ट्सबद्दलचा अभ्यास तसा कमी आहे किंवा ती अभ्यास करण्याची तयारी सुद्धा कमी आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे असंच घडतंय का? नाही, हे बऱ्यापैकी असंच आहे. कारण मला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर बरेच मेसेज येत असतात की मी हा फोटो काढला, हा कोण पक्षी आहे. मग मी त्यांना विचारलं लागतं, मला लोकेशन सांग, मी कुठे बघितला ते सांग. मग ते कळवल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगतात की हा बाबा हा पर्टिक्युलर हा पक्षी आहे. तर त्यांची ती तयारी नाही आहे. उदाहरणार्थ आत्ता मुंबईला एक कॉमन गर्ल दिसतोय, तर आता जो तो जाऊन तो फोटो काढून येतो. तर आजच मी एक फोटो पाहिला, मी त्याला विचारलं तुला माहिती आहे का फोटो स्पेशल काय? तो म्हणतो मला माहीत नाही, मला कळलं की हा दुर्मिळ आहे म्हणून मी जाऊन काढून आलो. मग तर जाऊन वाचून अभ्यास करणं हा नाहीच आहे. तो इन्स्क्रिप्टच्या पुस्तकात नाही म्हणून सोडून देतात लोक की आता मला नाही वाचायचं आहे, मला सापडणार नाही. मग त्यातल्या त्यात कोणाला तरी माहिती आहे, मग त्याला ते विचारून तेवढं डिस्क्रिप्शन टाकून देतात. पण मग त्याच्यात जाऊन पुढची माहिती काढायची किंवा रिसर्च करायचा, काही पेपर्स असतात ते काढायचे, हे लोक फारसं करत नाहीत. पण ह्यासाठी काय केलं पाहिजे? नवीन जे ॲस्पायरिंग फोटोग्राफर्स आहेत ज्यांना शास्त्रोक्त पद्धतीने वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, की ज्यांना खरंच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? कसं अप्रोच केलं पाहिजे? कारण बरेचदा मी नोटीस केलं की मराठी किंवा हिंदीमध्ये पण पुस्तकं कमी आहेत तशी, खूप कमी फील्ड आहेत, गाईड्स. खूप कमी आहेत. मॅक्सिमम इंग्लिशमध्ये मटेरियल अवेलेबल आहे किंवा इंटरनेटवरती सुद्धा इंग्लिशमध्ये जास्त माहिती इंग्लिशमध्ये मिळते, जी काही जणांना कंझ्युम करायला प्रॉब्लेम असतो. हो. काही जण इंग्लिशमध्ये तेवढी माहिती कंझ्युम नाही करू शकत बरोबर. किंवा त्यांना त्यातले काही रेफरन्सेस नाही कळत. तर अशा वेळेला हा जो सगळा प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह केला पाहिजे? ह्याच्यामध्ये मी पण एक काम करतोय जे अजून अर्धं आहे. मी 3 मॉड्यूल डेव्हलप केलेत बर्ड्सवर. म्हणजे बेसिकली बर्ड्सवर. मम्मल्समध्ये अजून गेलो नाही. तर त्या युनिट 3 बेसिकली मॉड्यूल आहे. त्या मॉड्यूलचा असा आयडिया आहे की पहिलं जे मॉड्यूल आहे हे मी डेव्हलप केलं आहे, हे फक्त स्टुडंटसाठी केलं आहे. स्टुडंट आणि जनरल क्रॉड, की अगदी पक्ष्यांचा उगम कुठून झाला, त्याचा बेस काय होता, पुराणामध्ये पक्षी कसे आले, कुठे कुठे उल्लेख आहे. तर माझा प्रयत्न असा आहे की हे लोकांना तुम्ही शिकवायला पाहिजे. तुम्ही जर उद्या कोणाला म्हटलं की अमुक अमुक मनुष्य हा कोर्स अरेंज करतो, तुम्ही जा. ॲक्च्युली फ्री प्रोग्रॅम्स आहेत, पण ते लोक करत नाही. तर मग अशाच लोकांसाठी माझा हा प्रयत्न आहे की फ्री ट्रेनिंग द्यायचं. मग त्यानिमित्ताने काय म्हणा लोक येतात विचारायला की हे असं. मी आता खूप केलेत, म्हणजे इंस्टाग्राम थ्रू खूप केलेत आणि लोकांना ते खूप आवडतात. म्हणजे मी बेंगलोरच्या एका IT कंपनीसाठी पण केलं, एक इंटरनॅशनल सोसायटी आहे डॉक्टरची, त्यांच्यासाठी केलं. त्यातल्या आश्चर्य वाटेल 80% लोकांनी नेक्स्ट डेला पुस्तक विकत घेतलं इन्स्क्रिप्टचं. ते म्हटलं तू इतकं सुंदर सांगितलं, आम्हाला फोटो बघून आनंद झाला आहे. म्हटलं तुम्हाला इन्स्क्रिप्टमध्ये बेसिकली इंडियन सबकॉन्टिनेंट मिळेल, पण ते निदान तुमची जी काय बेसिक गरज आहे ती कंप्लीट होईल. तर जरी मराठीमध्ये आलं असेल तरी ते सर्वसामान्यांना आत्ता तरी उपलब्ध नाही आहे. तर याच्यासाठी जो म्हणजे एक तर कॉमन लोकांचा क्राऊड आणि दुसरं म्हणजे मुलं, जी शाळेतली मुलं आहेत. तर त्या शाळेतल्या मुलांना जर तुम्ही हे एक्सपोज करायला सुरुवात केली तर तुम्हाला पुढे खूप फायदा होतो. आत्ता उदाहरणार्थ रेस्क्यू जे आहे ते रेस्क्यू खूप शाळांमध्ये जाऊन काम करत आहे. ते त्यांना ते बेसिकली रेस्क्यू हा मेन सब्जेक्ट गृहीत धरून त्यांना शिकवतात. तसंच जर तुम्ही जाऊन सगळीकडे जर पब्लिसिटी सुरू केली किंवा लोकांना सांगायला सुरुवात केली की हे पक्षी असे असतात, त्यांचं हे बिहेवियर असं आहे, हे अमुक खातात, ते तमुक खातात, लोक तांदूळ घालतात, पोळ्या खायला घालतात, वाटेले खायला घालतात, तर ते का घालायचं नाही, हे सगळं जर त्यांना तुम्ही समजून सांगायला सुरुवात केली. आणि त्यांना मी बघितलं, मी भारतामध्ये हा एक आपला टिपिकल अप्रोच आहे की जर मी मायथॉलॉजीमधनं आलो, पुराणशास्त्रांमधनं जर आलो आणि जर त्यांना सांगायला सुरुवात केली की हे असं 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 पक्षीशास्त्र आहे, त्याला इतके इतके रेफरन्सेस आहेत, रामायणामध्ये उल्लेख आहेत, अमुकमध्ये उल्लेख आहेत, तर मग त्यांना ते अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतं. तोपर्यंत तुम्हाला ते कसं कळेल मला हे नाही माहीत त्यांना त्याचे उगम माहीत नाही आहेत, त्यांना ते उत्क्रांती कशी झाली ते पण माहीत नाही. ते मी माझ्या सगळ्या मॉड्यूलमध्ये कव्हर केलं आहे. तर कधी येणार आहेत बाहेर?
ॲक्च्युली मॉड्यूल रेडी आहेत, पण त्याला मी आता कन्व्हर्ट करतोय सोप्या भाषेमध्ये, आणि जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त पिक्चर्स येतील, फोटो येतील. आम्ही काही कार्टून्स पण तयार केले, जी कार्टून त्याच्यामध्ये ॲड करता येतील. तर मग ते लोकांना जास्त अट्रॅक्टिव्ह. मी 1-2 शाळांमध्ये मी टेस्ट पण केलं ते, आणि स्टुडंट्स वर व्हेरी हॅपी. वाव. सो याची ॲप्स असणार आहेत का वेबसाईट? ॲक्च्युली ॲप्स आमचा प्रयत्न चालू आहे, एक वेबसाईट पण चालू आहे. आम्ही सगळ्या मित्रांनो म्हणून एक LLP पण तयार केली होती, आयबर्डर म्हणून. आमचं त्यातनं एक वेबसाईट आणि ते चालू आहे. थोडं स्लो चालू आहे, पण ते चालू आहे. पण अदरवाईज माझा प्रयत्न आहे की आपण आपल्या पद्धतीने हे सगळ्यांना सांगायला पाहिजे. सर, हे लॉन्च झाल्यानंतर वी वुड लव्ह टू हॅव डिफरंट सेशन अबाउट इट. हां, चालेल. कारण अशा पद्धतीचे ॲप्स जे आजकाल आपण म्हणतो की सोशल सायन्सेसचे खूप आहे. बरेचसे जे ॲप्स आहेत जे डेव्हलप होत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत तेवढ्या इंटेन्सिटीने नाही, जेवढ्या नाही. पोचले पाहिजेत. तर इनफॅक्ट वी वुड लव्ह टू नो मोर अबाउट इट. आणि नक्की. जेव्हा तुमचं हे रेडी होईल तेव्हा जंगल एकोज थ्रू आपण जास्तीत जास्त नक्की. लोकांपर्यंत अगदी, अजून अगदी. पोहोचायचा प्रयत्न करू. कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा इनिशिएटिव्ह तुम्ही एक फोटोग्राफी करत असताना हा इनिशिएटिव्ह तुम्हाला घ्यावासा वाटतोय. दॅट जस्ट शोज हाऊ इंटरेस्टेड यू आर इन मेकिंग पीपल अवेअर अबाउट द सब्जेक्ट. पण आता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. बरेचदा एस्पेशली बर्ड फोटोग्राफी, मी खूप फोटोज बघतो अनेक फोटोग्राफर्सचे जे ना फॅब्रिकेटेड असतात और प्लॅन्ड असतात. काही वेळेला आता तुमच्या बोलण्यात पण आलं की फीडिंग, तर ते तर घरी कावळा आलाय त्याला पोळी देणं किंवा कबुतरांना दाणे खायला घालणं हे तर खूप कॉमन आहे, जे बंदच झालं पाहिजे. पण अशा पद्धतीने फोटोग्राफी करायची म्हणून काही ठिकाणी जे बर्ड हाईड्स सुरू झालेत, महाराष्ट्र असेल, तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, बँगलोर असेल, केरळ, अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीचे बर्ड हाईड्स आता सुरू झालेत, जिथे काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं फीडिंग केलं जातं. जसं तुम्ही म्हणाल, मी आत्ता बघितलंय ते किंगफिशर नाही, सुतार पक्षी आपले जे वुडपेकर्स असतात, ते येण्यासाठी बार्कच्या आत लिटरली ड्रिलनी होल करून राईस शिजवलेला चिकटवला जातो, त्या वासाने ते येतील म्हणून. किंवा साऊथला मी मध्ये गेलो होतो, तिथे बर्ड हाईडच्या खाली आळ्या आणि किडे असे सगळे एका प्लेटमध्ये, पेट्री प्लेटसारखी किंवा अशी एक छोटी सर्विंग प्लेटसारखी प्लेट होती, त्याच्यात ते ठेवले होते, ज्यामुळे सो ह्या हाईड्सवरती फोटोज काढलेले दिसतात खूप सुंदर. कारण तुम्हाला ॲक्शन मिळते, तुम्हाला वेगवेगळ्या स्पीशीज एकत्र मिळतात, हे सगळं बघायला मजा येते फोटोजमध्ये. हाऊ करेक्ट इज दिस? म्हणजे मला स्वतःला बर्ड फोटोग्राफी हाईडमध्ये जाऊन अशा पद्धतीने फीडिंग करून करायला आवडत नाही. पण मी बघतो की अनेक बर्ड फोटोग्राफर्स आहेत जे याच पद्धतीने फोटोग्राफी करतात. ह्यातनं 2-3 वेगळे मुद्दे आहेत. मग एथिकल वर्सेस अनएथिकल तर आहेच आहे. दोन्हीच्या मध्ये ॲक्च्युली लाईन आहे, थिन लाईन पण आहे, ब्रॉड लाईन पण आहे, अशी कंडिशन आहे. काय होतं की आम्ही मगाशी गप्पा मारताना मी सांगत होतो की एक बाई आहे जे बर्ड फोटोग्राफर आहे, तिने इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकली आणि त्यात तिने लिहिलं की 900 पुढे हॅश टाकला, दॅट्स ऑल, काही लिहिलं नाही बाकी. ज्यांना तो संदेश कळायचा होता त्यांना कळलं की हिचे 900 पक्षी कंप्लीट झाले आहेत. आता ते जेव्हा बघितलं ना की त्यांचा जो ग्रुप आहे, त्यांचं जे सर्कल आहे ना, तिथे ती कॉम्पिटिशन सुरू होते. मग तो प्रॉब्लेम सुरू होतो. मग मला ते एथिकल अनएथिकलचं काही घेणं देणं नाही आहे. मला ते पक्षी पाहिजेत, मला ती स्पेसिस चांगली पाहिजेत. आणि बाहेर पण महाराष्ट्र खूप प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी. म्हणजे ते तिथले बर्ड गाईडर्स म्हणून मिळतात की कडक मिला क्या नाही मिला असं. पण त्यांना कळलं की ह्यांना कडक फोटो लागतो. पुणे तर बदनाम आहे बदनाम आहे आता याच्यासाठी. बर्ड फोटोग्राफर्समुळे. तर त्यामुळे काय होतं की मला फोटो तर पाहिजे, मला स्पीसीस तर पाहिजे. मग मी काय करणार, मी म्हणतो ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, माझ्याकडे किट चांगला आहे, ट्रायपॉड आहे. मग मी अशा हाईडमध्ये जाऊन बसतो जे मला एका दिवसामध्ये 20-25 स्पीसीस मिळतात, माझं काम झालं. मग हा जो ट्रेड ऑफ आहे ना,
हा तो मेन कारण आहे याला, की एक तर ती विलक्षण कॉम्पिटिशन वाढली आहे. अमुकचे एवढे झाले मग माझे का नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे अनुपमच्या ह्याच्यात तो उल्लेख होता की प्रत्येकाकडे आता मिररलेस आहे, तर मग मी पटापट फोटो काढू शकतो. थोडंसं स्किल कमी लागतं स्किल पण कमी लागतं, फ्लॅट शॉट चांगले मिळतात. मग अशा वेळेला लोक काय करतात की मला काय प्रॉब्लेम आहे, मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे, मग मी केरळला जाईन, गोव्याला जाईन, इकडे जाईन, तिकडे, मला चांगले फोटो मिळायचे का. त्यामुळे सगळीकडे ह्या बर्ड आहे आता फेमस होत चालल्यात आणि फिडिंग त्यामुळं सुरू झालं. पण तुम्हाला काय वाटतं की त्यामुळे बिहेवियर चेंज होतो, बिहेवियर चेंज होत आहे का? खूप चेंज होतं ना. मग तुम्ही जर केरळमध्ये जर एस्पेशली प्रत्येकाला बघितलं ना, तिथे येणारे जे स्क्विरल्स आहेत, खार आहेत, नॉर्मल खार, ती सुद्धा आळ्या खाते आहेत, जे तिचं नॉर्मल बिहेवियर नव्हतंच. तर त्यामुळं काय होतं की पक्ष्यांचं बिहेवियर तर चेंज झालंच आहे. त्यांना माहीत झालं की इथं मला रोज उंदीर तरी मिळणार आहे किंवा आळ्या तरी मिळणार आहे, त्यामुळे मग ते येतातच. नाही, त्यांचं बिहेवियर चेंज होतं नक्की. मी मध्ये एक फोटो पाहिला होता. सो मी थत्तेकाडलाच होतो आणि माझा एक मित्र होता तिथे, जो मित्र नव्हता ॲक्च्युली, तो बर्ड फोटोग्राफरच आहे, पुण्याचाच आहे. आणि तो तिथे मला भेटला अचानक, आणि तो आला आणि त्यांनी मला विचारलं की तू हाईट्स कवर केलेस की नाही इथले. तर मी म्हटलं मी हाईट्स करत नाही, मला जनरली हाईट्समध्ये जाऊन फोटोग्राफी करायला आवडत नाही. तर तो म्हटला अरे असं कसं काय आहे, बघ नॅचरल हाईड आहे. तर म्हटलं नॅचरल हाईड म्हणजे अनटिल अँड अनलेस तिथे पाणी साठलंय आणि तुम्ही कुठेतरी लपून फोटो काढताय, ती नॅचरल हाईड आहे माझ्यासाठी. बाकी अदरवाईज तो म्हटला नाही नाही क्रिएटेड आहे पण नॅचरल हाईड आहे. तर मग मी म्हटलं फोटो दाखव. तर त्यामध्ये रूफस स्ट्रीप आहे आणि इफ आय एम नॉट रॉंग मलबार पॅराकेट होता बहुतेक. ते दोघं एका शॉटमध्ये होते आणि दोघं एकमेकांशी भांडताना दिसत होते, व्यवस्थित भांडताना दिसत होते. ब्युटिफुल ॲक्शन शॉट. तो फोटो बघून मला असं आलं अरे फोटो कडक आहे, पण जनरली नेचरमध्ये तू ह्या दोन स्पीशीज एकमेकांशी अशा भांडताना एरवी ऑब्झर्व केलं आहेस का? त्यावर त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. मग तो काहीच बोलला नाही मला. आणि मग मला नंतर आमचे जे गाईड होते तिथले, त्यांनी मला बाजूला घेतलं. तो मला म्हटलं तुमच्या ओळखीच आहेत का? म्हटलं तो ओळखतो, असं काही मैत्री नाही आहे. तो म्हटलं ते 3-4 दिवस रोज हाईड्स कवर करतायत, सगळे पुण्यातलेच फोटोग्राफर्स आहेत, रोज हाईड कवर करतायत आणि त्यांना आय लेवलला सगळे पक्षी हवेत. आता ह्याकडे मी जाणार आहे, परत ह्या गोष्टीकडे मी येणार आहे. तर त्या प्रश्नाचं आत्ता उत्तर नाही दिलं तरी चालेल. पण हे जे आपल्या फोटोग्राफीसाठी, आपल्या छंदासाठी आपण नेचरमध्ये हे जे अननोईंगली चेंजेस करतोय, त्या स्पीशीजचं बिहेवियर जे आपण आपल्यासाठी थोडंफार मॅनिप्युलेट करतोय, थोड्या वेळासाठी का होईना, काही काळासाठी का होईना, पण ते आपण मॅनिप्युलेट करतोय. यांनी तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी याचे लॉंग टर्म इफेक्ट्स पण आपल्याला दिसणार आहेत? खूप खूप आहेत आणि तिथे असलेल्या सगळ्या स्पेसीसचं बिहेवियर चेंज होत आहे. म्हणजे मी तिकडचंच परत उदाहरण देतो. म्हणजे त्या गाईडला एवढी गॅरंटी होती की त्यांनी आम्हाला सांगितलं इथे इथे ट्रायपॉड लावा, इथे उभे राहा, बरोबर 4:45ला इथं समोर जंगल लावलेट येतं. म्हणलं कसं शक्य आहे? तो म्हणला हो 4:45ला येणार म्हणजे येणार, तुम्ही इथं फक्त ट्रायपॉड लावा, कॅमेरा लावून उभं. आम्हाला त्यांनी पोझिशन पण दाखवली कुठे येणार आहे त्या. आणि नंतर येऊन मग त्याने ते उंदीर वगैरे लावले आणि ते आलं ना. म्हणजे तुम्ही त्यांचं बिहेवियर चेंज केलं आहे. ही जी सगळी आऊल्स आहेत, ही आऊल्स ही काही सोडले तर सगळे निशाचर आहेत ना. त्यांना आपण ट्रेन करतो दिवसायला, की त्यांनी नाही यायला पाहिजे, किंवा त्यांच्या ज्या सगळ्या चक्र जे आहे लाईफ सायकल, त्याच्यामुळे मोठे चेंज होतात आणि ते पुढे येतच राहणार. म्हणजे त्यांची जेव्हा पिल्लं होतील, त्यांचे जेव्हा वंश वाढतील, तर तो चेंज ट्रान्सफर होत राहतो. पण मी माझा हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की ॲज अ वाईल्ड लाईफ ॲज अ बर्ड फोटोग्राफर, हाऊ डू यू लुक ॲट दिस ट्रेंड जो बदलत चालला आहे? हे केलंच पाहिजे का? ज्यांना करायचं त्यांनी करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी नका करू, तुमच्या मोरॅलिटीवरती ते सोडून द्यायचं आहे, ह्या लेवलला ते सोडून द्यायचं आहे का आता त्याच्याबद्दल काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे असं वाटतं? आता पुण्यात एक फॉरेस्ट डेव्हलपमेंटने, आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची आता ॲक्शन घेतली, ती योग्यच घेतली, उशिरा घेतली. तोपर्यंत खूप लोकांनी फोटो काढून घेतले.
त्याच्या कंप्लेंट पण खूप झाल्या होत्या, पण ते वेळेवर ॲक्शन घेतली की नाही माहीत नाही, पण फायनली ती घेतली. तसंच पाबे घाटातल्या केसेस आहेत, ज्या आऊलची पिल्लं मेली, लोक जातात. मी स्वतः काही लोकांना दगड मारून पक्षी उडवताना बघितलं आहे, की जेणेकरून मला फ्लाईट शॉट मिळतील. तर मग हे आपण कुठल्या लेवलला जातो आहे, की मला मा हा जो एक म्हणजे कॅच आहे त्याच्यामध्ये, की माझ्या फोटोला लाईक्स जास्त यायला पाहिजे, मला लोकांनी जास्त ओळखायला पाहिजे ॲक्शन फोटोग्राफीमध्ये. तर वाईड अँगल फोटोग्राफी हा प्रकारच जात चालला आहे त्याच्यामुळे, की मी जितक्या जवळ जाईन तेवढं मला हवं आहे, जितके मला चांगले शार्प फोटो काढता येतील तेवढे हवे. त्यामुळे ती काही दिवसांनी बर्डचे एक्सरेज पण पॉप्युलर व्हायला लागतील असं मला वाटायला लागलं, की जाऊन चिकट वाचलेंचा. आणि आमचे जे काही फेमस फोटोग्राफर ज्यांना आम्ही म्हणजे हॅशटॅग नुसती पिसं असं म्हणतो, की त्यांना ती लाईनच लागते, अशी करकरीत लाईन लागतात, की जेणेकरून त्यांना ती म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना मजाच येत नाही. तो डोळा चकाकला पाहिजे, ती चोच तेवढी शार्प दिसली पाहिजे, आणि मॅक्सिमम जे फोटोशॉपचं एक्सप्लॉयटेशन आहे ते करून ते टाकले जातात आणि ते बिकम मोर पॉप्युलर. तुम्हाला पॉप्युलर होण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की धृतिमानकडे बघा, ही इज अ लिजंड, बेंचमार्क आहे तो सगळ्यांचा. त्याला काही करायला नाही लागत. मग त्यांनी जे परवाच्या शोमध्ये जे काही फोटो दाखवले किंवा त्यांनी स्टोरी सांगितल्या, तोच येतो. तो म्हणतो ना की ॲनाकोंडा काही करत नाही तुम्हाला, तुम्ही बसला त्याच्यावर तरी तो तुम्हाला काही करणार नाही आहे. डेडली शार्क आहे, पण तो तुम्ही त्याच्या समोर त्यांनी फोटो काढला आहे. तर तुम्हाला असं करता येतं. पण त्यासाठी तुम्ही नेचरचा भाग व्हायला पाहिजे. नेचरला आपल्या पद्धतीने मॅनिप्युलेट नाही केलं पाहिजे, असंही मला वाटतं. कारण मॅनिप्युलेट नाही करायला पाहिजे. आता दुसरा एक असा याच्यामध्ये मतप्रवाह येतो, जो खूप वीक डिफेन्स आहे. तो असा आहे की मी कुठेतरी जातो, म्हणजे मी थत्तेगडला जातो किंवा मी भुजला जातो, मी अमुक ठिकाणी फोटो काढतो, नळ सरोवर फेमस झालं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की त्यांचं म्हणणं आहे की मी त्या गाईडला पैसे देतो, तिथल्या हॉटेलमध्ये मी खातो, मी तिथे राहतो, भाडं भरतो, तर समहाऊ आय एम हेल्पिंग दॅट सोसायटी. तर मी त्या कॉन्झर्वेशनला मदत करतो आहे, असं एक हा नवा डिफेन्स आलेला आहे. आणि भले भले जे टूर ऑपरेटर आहेत तो हा डिफेन्स वापरतात, की मी तिथे जातो म्हणून मी वाईल्ड लाईफला मदत करतो आहे, मी जातो म्हणून तिथं मी करतो आहे. मग काही लोकांचं असं असतं की मी बघा कोविडमध्ये जाऊन मी त्या लोकांना जॅकेट दिली, छत्र्या दिल्या, टोप्या दिल्या, 5 किलो रेशन दिलं, पण इथे नाही संपत ते. ह्याचे लाँग टर्म इफेक्ट बघा. नाही, हा वीक डिफेन्स आहेच आहे. ह्याच्यात चुकीचं काही नाही आहे. की आता मी गुजरातमध्ये गेलो होतो, तर ते काय म्हणतात की माझा जो बिझनेस आहे हा फक्त 6 महिन्याचा आहे, 6 किंवा 7 महिने. पाऊस सुरू झाला की आम्हाला इकडे येता येत नाही, डेझर्टमध्ये आज जाताच येत नाही, ऑटोमॅटिक आमचे धंदे बंद पडतात. तर जेवढे मी कमवेन या काळामध्ये तेवढे मला पैसे आत्ता हवेत, अदरवाईज माझं घर कसं चालेल. मग हा जेव्हा पहिला तुमचा बेस येतो तेव्हा मग सगळं सुरू होतं. आता लकीली मी काही जेवढ्या काही गाईड्सकडे गेलो की ते फिडिंग वगैरे करत नाहीत, पण कॉल प्ले होतात. कॉल किती प्ले करायचा, किती वेळ करायचा, किती वेळा नाही करायचा, ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक ट्रिक्स आहेत. म्हणजे ॲज अ फोटोग्राफर मी कॉल घेणार का ॲज अ गाईड तो कॉल घेणार? बाबतीत एक वेगळंच गणित आहे ऑल टुगेदर. काही वेळेला आपण बरेचदा काही फील्ड्समध्ये कॉल प्ले केल्याशिवाय तुम्हाला नाही लोकेट करता येत बर्ड्स. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली घनदाट जंगलात आहात. म्हणजे मी वेस्ट बेंगॉलला गेलो होतो, तिकडे आम्हाला कॉल येत होता, पण आम्हाला लोकेटच करता येत नव्हते काही पक्षी. सो टू अंडरस्टँड दॅट आफ्टर स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम वी हॅड टू प्ले अ कॉल बॅक येण्यासाठी. आम्ही 1-2दा अटेम्प्ट केला, त्याच्यानंतर आम्ही थांबलो. आणि हा माझा कॉन्शियस कॉल होता. माझ्या ग्रुपला मी हे सांगितलं होतं की मी 2च्या वर जास्त वेळा कॉल प्ले नाही करणार आहे, जे त्यांनाही मान्य होतं. फक्त त्यांची इच्छा ती होतीच की आम्ही एवढे पैसे भरून आलो आहे, एवढे इन्व्हेस्टमेंट करून आलो आहे, तर आम्हाला ते दिसलं पाहिजे.
दिसलं तर आनंदच आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण ते दिसावंच किंवा ते मी करतोय किंवा मी ह्यासाठी पैसे भरून येतोय म्हणून वाईल्डलाईफ माझ्यासाठी अशा पद्धतीने अवेलेबल झाली पाहिजे, हा हट्ट मला समजत नाही. खूप वाढलाय तो खूप वाढलाय. आणि ते हे मी मागे एकदा ठाण्यामध्ये शशांक दळवीनी खूप चांगला म्हणलं. तो म्हणला की मी 3च्या वर नाही कॉल प्ले करत, माझा रूल आहे तो. दिसला आनंद आहे, नाही दिसला सोडून द्या. मग कुठेतरी एक तो तुम्ही कॉल घ्या, तो तुम्हाला तुमचं ethics माझं तुम्हाला हा ठरवतं. नियम आहे, याच्या पलीकडे मी जाणार. हे झालं कॉल प्ले करण्याबाबतीत, की प्रत्येकाने ते ठरवावं की हे करणं योग्य आहे की नाही. पण बरेचदा कॉल्स बाबतीत खूप ॲम्बिग्विटी आहे. म्हणजे आता जे ॲप्स वापरून आपण कॉल प्ले करतो किंवा काही वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती अनेक बर्ड कॉल्स रेकॉर्डेड आहेत, त्यामध्ये त्या बर्ड्सचा कुठल्या बिहेवियरच्या वेळचा कुठला कॉल आहे ह्याचं कुठेही स्पेसिफिकेशन दिलेलं नाही आहे, की हा मेटिंग कॉल आहे, हा फ्रायटंड कॉल आहे, हा अलर्ट कॉल आहे. हे कॉल्स कसे, जसं आता मॅमल्स बाबतीत जंगलात वारंवार जाऊन काही कॉल्स तुम्हाला माहिती असतात की अच्छा हे कॉल झाल्यानंतर याचा अर्थ हा आहे. मॅमल्सच्या बाबतीत, बर्ड्सच्या बाबतीत अजून तेवढी क्लॅरिटी नाही आहे काही कॉल्स बाबतीत, की कळतच नाही कुठला कॉल नक्की कुठल्या वेळेला दिला जातोय. कारण बर्ड्स आर कॉन्स्टंटली चर्पिंग अँड कम्युनिकेटिंग विथ इच अदर, विथ अदर स्पीशीज ऑल्सो. तर त्यामध्ये त्या कॉल्सची क्लॅरिटी नसताना आपण ॲक्च्युली एखाद्या पक्षाला घाबरवतोय का खरंच आमंत्रण देतोय, ही पण क्लॅरिटी नसते. त्यावेळेला त्याचा अतिरेक करणं जरा नाही, याच्यामध्ये स्वतः काय झालं नाही, म्हणजे एवढे गाईड्स आहेत किंवा जे तुम्हाला प्रॉमिस करतात आम्ही पक्षी दाखवू, ह्यातले सुद्धा काही लोक आता खूप हुशार झाले आहेत. ते यूट्यूबला जाऊन मेटिंग कॉल शोधून काढतात आणि तो MP3 मध्ये कन्वर्ट करून घेतात आणि तो कॉल ते मेटिंग कॉल वापरतात. त्यामध्ये पक्षी खूप कन्फ्यूज होतात. ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतातच, पण ते मग ते खूप कन्फ्यूज होतात की मी बाहेर यायचं का नाही, मी बाहेर जायचं का नाही. म्हणजे हे आता औलचं एकच प्रकरण झालं, त्याच्या अलीकडे ग्रासबर्डचं एक प्रकरण झालं जिथं कोणी इंटरफेअर नाही केलं. शेवटी ती पेअर पळून गेली. इतक्या कॉल ते प्ले केले गेले आणि एकदा एकाला जागा कळली की तो दुसरा येतो, दुसरा आला की तिसरा येतो, असे 3-3 गाड्या 4-4 गाड्या तिथं 10-10 12-12 लोक फिरतात आणि मग तो प्रॉब्लेम सुरू होतो. सर ह्या बाबतीत मला डिटेलमध्ये बोलायचंच आहे, पण त्याआधी आपला जो स्पर्धेचा मुद्दा आला होता त्याबद्दल मला थोडं बोलायचं, की ही जी स्पर्धा लागलेली असते की अमुक एकाचे 1000 बर्ड्स झाले, माझे 1200 व्हायला पाहिजेत किंवा 2000 व्हायला पाहिजेत, ही जी एक स्पर्धा लागलेली आहे, याचं कुठे काही बक्षीस मिळतं का? नाही, काही नाही. मग का ही स्पर्धा लागलेली असते? म्हणजे मला हे कळत नाही. हे आपापल्या इगोज मधली जी इगो स्पर्धा इगो आहे. आहे, इगो सॅटिस्फॅक्शन आहे. आता माझा एक मित्र आहे, तो बरेच वर्ष मलेशियात होता, तो आता शेवटी भारतात शिफ्ट झाला. तर तो त्याची इच्छा होती की मी ब्रेक घेणार बर्ड फोटोग्राफीसाठी. तर त्यांनी नुसत्या बर्ड फोटोग्राफीसाठी ब्रेक घेऊन टार्गेट घेतलं होतं की मला 700 पक्षी या वर्षात करायचे. आणि ते त्यांनी ॲब्सोल्युटली, म्हणजे तो एक आठवडासुद्धा घरी नव्हता. तो कंटिन्युअस सगळ्या भारतभर व्हिजिट करत होता. मला मेसेज टाक, ह्याला मेसेज टाक, त्याच्याकडनं असं करून जेवढे त्याला लोकेशन्स करता येतील. मग भिगवणला 3 वेळा आला, तामिळीमध्ये 2 वेळा येऊन गेला. मग एकही पक्षी सोडायचं नाही असं ठरवलं होतं त्याने आणि त्याने ते 700 केलं. आता ही इज व्हेरी हॅपी की सगळ्यात जास्त चेकलिस्ट त्याच्या नावाने ईबर्डवर आहे. मग त्याचं ते पण ईबर्ड तर्फे त्यांना काही काही नाही, तसं काही नाही. जस्ट नॉमिनेशनमध्ये तुम्ही वर आला, त्याचं कोण बक्षीस देणार, काही देत नाही. बरं, ह्याच्यामध्ये काही रिसर्च घडला का? काही रिसर्च घडला नाही. नुसता एक रेकॉर्ड झाला. एक रेकॉर्ड झालं की बाबा मी बिग इयर केलं, मी 1000 पक्षी बघितलं, ठीक आहे, पुढे काय? पण तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स तरी शेअर करा मग लोकांबरोबर. तेही करत नाही ती लोक. ते एक्सपिरियन्सेस यायला त्या पद्धतीचा अप्रोच पण असावा लागतो. आय थिंक एक्सपिरियन्समध्ये कायच लिहिणार माणूस की मी यांना फोन केला म्हणून मला हा पक्षी दिसला, हा एक्सपिरियन्स पण नाही. हे सगळे लोक ना प्रचंड रशमध्ये असतात की जायचं आणि पटकन करून परत यायचं. आता मध्ये जे वादळामुळे मुंबईमध्ये काही सुकाळ, आपण ज्याला पेलॅजिक बर्ड्स म्हणतो, ते वादळामुळे इकडे आले होते. मग त्याची गर्दी, म्हणजे एक दिवस माझ्या ओळखीचे जे काही बर्ड फोटोवर, तो म्हणला 100 लोक होते त्या फेरीमध्ये फोटो काढायला. मग त्यातलं कुणाला त्याची डिटेल माहिती नाही, हा बर्ड काय करतो, कसा आला इकडे.
पण तो दुर्मिळ आहे, मला आज पाहिजे, माझ्या नावाने एक टिक झाला, हम्म. असं ते ती शर्यत आहे मात्र. सो ही जी स्पर्धा वाढत चालली आहे. आता एक स्पर्धेचं ॲक्च्युअल स्पर्धा जी असते, ज्या कॉम्पिटिशन असतात फोटोग्राफी कॉम्पिटिशन, त्यामध्ये जे मगाशी मी म्हणालो की आम्हाला आय लेवलला फोटो हवा आहे. आता हे नियम कोणी ठरवलेत एकतर की बर्ड फोटोग्राफी करताना तो आय लेवललाच हवा आहे किंवा अमुक मॅमल फोटोग्राफी करताना तो अमुक एका लेवलला हवा आहे. हे नियम स्पर्धांमुळे आता रुजू झालेत की आपल्या आयुष्याचा भाग झालेत का? म्हणजे मला जी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी माहिती आहे त्यामध्ये हे नियम कुठेच एक्झिस्टिंग नाही आहेत. मी जी काही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची म्हणून जी पुस्तकं वाचली होती कॉलेजमध्ये असताना किंवा मी ज्या वाईल्ड लाईफ जसं धृतिमान सर आहेत किंवा जे असे फोटोग्राफर्स आहेत जे कन्झर्वेशन ओरिएंटेड वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत होते किंवा करतायत अजूनही, त्यांच्या कुठल्याही याच्यात मला असं पर्टिक्युलर फ्रेमिंग दिसत नाही किंवा मला त्यांच्या कुठल्याही फोटोजमध्ये मुद्दामून काही रूल्स फॉलो करून तशाच पद्धतीने फोटोग्राफी गेली आहे असं काही दिसत नाही. मग हे नियम आणि त्यासाठी केली जाणारी फोटोग्राफी किती योग्य आहे, किती व्हॅलिड आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये ना एक 2-3 आस्पेक्ट आहेत. हाय लेवल फोटोग्राफी ही बेसिकली पॉप्युलर झाली ती हे जे सगळे फोटो टूर करतात किंवा जे शिकवतात फोटोग्राफी त्यांच्याकडनं हा आस्पेक्ट आला की मी जर हाय लेवलला गेलो तर मला एक टिपिकल वर्ड आहे आमच्या भाषेत, क्रीम बॅकग्राऊंड, मला अशी चकाचक बॅकग्राऊंड मिळायला पाहिजे, मागे काही नको. मग त्याच्यामध्ये बरेच आहेत की मी F नंबर खाली ठेवू, वर ठेवू वगैरे, ते सगळं असतं की जेणेकरून मला बॅकग्राऊंड स्वच्छ मिळेल. त्यामुळे मग हाय लेवलला जाऊन काढायचं की जेणेकरून मला असा फोटो मिळेल की जिथे बॅकग्राऊंडमध्ये फार काही नसेल किंवा बॅकग्राऊंड ब्लर होईल. तिथून हे सगळं सुरू झालं. पण जर मेजॉरिटी विनिंग फोटोग्राफ जर बघितले तर त्यात तुम्हाला हे फोटो नाही सापडणार. पण कधीतरी ते झाले असतील म्हणूनच तो ट्रेंड पडला. नाही, आता काय होतं ना की मला येतात अनेक फोन येतात किंवा मेसेज येतात, अरे तू F9ला काढलाय, मग हा फोटो मागे बॅकग्राऊंड अशी कशी आली, इतकी कशी स्वच्छ बॅकग्राऊंड आहे. मग त्यांना ते एक्सप्लेनेशन देत बसा. मग त्यांना ते सगळ्यांना त्यात इंटरेस्ट आहे. मग तो पक्षी मिळाला नाही मिळाला पुढचा भाग आहे, बॅकग्राऊंड इतकी स्वच्छ कशी, पर्च एवढी क्लीन कशी, हे सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात की मग आपण मगाशी थोडासा उल्लेख केला, पण तो मग फोटोग्राफी प्रोसेसिंगचा इश्यू सुरू होतो की मग मी ते क्लोन करेन, मग मी ते आता तर काय फोटोशॉपने कव्हर केला की तुम्ही रिमूव्ह टूल्स इतकी सुंदर आणलेत. मग जर तुम्हाला आय प्लीजिंग फोटो करायचे असेल तर करा, पण अदरवाईज तुम्हाला जी काही फोटोग्राफीची बुक्स आहेत तिथे सगळीकडे आय लेवल फोटोग्राफी प्रमोट केलेली की जेणेकरून मग तुम्हाला बॅकग्राऊंड चांगले मिळेल. बेसिकली शीशोवरचे जे बर्ड्स काढले जातात तेव्हा हा प्रॉमिनंट फॅक्टर आहे की मला मागचा सीचा भाग किती कमी करता येईल. त्यामुळे मग हे झोपून फोटोग्राफी करणे, आय लेवलला फोटोग्राफी करणे. आता तर काय तुमच्याकडे सगळ्यांकडे टिल्टिंग व्ह्यू स्क्रीन आहेत, त्यामुळे लोक ते पण करतात. लोक आता कॅमेरा बाहेर धरून सुद्धा टिल्ट स्क्रीन करून जीपमधनं कॅमेरा बाहेर काढून फोटोग्राफी करतात. तर तो जो आस्पेक्ट आहे ना हा खुणावणारा आहे तुम्हाला की मला फोटो चांगला मिळेल, मला फोटो चांगला दिसेल. पण असं काही नाही आहे, कारण कितीतरी ड्रोन शॉट्स आहेत ते विनिंगमध्ये येतात. वाय आय आस्क्ड यू अबाउट दिस इज कारण बरेचदा काय होतं, अमुक एका स्पर्धेत जिंकायचं आहे, कारण काही वेळेला काही स्पर्धांची बक्षिसं फार आकर्षक असतात, काही वेळेला काही स्पर्धांनाच फार इम्पॉर्टन्स आहे, त्यांचं बक्षीस भलेही काही नसेल पण त्या स्पर्धांना एक महत्त्व आहे, आर्कायवल व्हॅल्यूज आहेत काही स्पर्धांना, ज्यामध्ये अनेक फोटोग्राफर्स जगभरातनं पार्टिसिपेट करत असतात. ह्या सगळ्या बऱ्याचशा यंग फोटोग्राफर्स, आमच्या टीमपैकी पण बरेचसे यंग वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आहेत, काही स्पेसिफिकली बर्ड फोटोग्राफर्स आहेत. तर त्या सगळ्यांनाच ती इच्छा असते की आमचे फोटोज कुठेतरी शोकेस व्हावे किंवा कुठल्या तरी कॉम्पिटिशनला सिलेक्ट व्हावे. मग त्यासाठी हे अशा पद्धतीचे ट्रेंड्स फॉलो केले जातात. आता तुम्ही पॅनलवर सुद्धा आहात अनेक स्पर्धांच्या किंवा तुम्ही जात असता, सो तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण ह्या पार्टिसिपंट्सना काय तुम्हाला सांगावं असं वाटतं की काही नियम आहेत ठरलेले ज्यामुळे तुम्ही स्पर्धांमध्ये स्टँड आउट व्हाल का काय आहे, म्हणजे कसं काय? बऱ्याच वेळा जेव्हा फोटोग्राफी कॉम्पिटिशन जज करतो
त्याच्यानंतर ती अवॉर्ड्स डिक्लेअर होतात. मग ती लोकं कॉन्टॅक्ट करतात. मग चांगल्या हेतून पण करतात की मला अवॉर्ड नाही मिळालं, पण माझ्या फोटोमध्ये काय कमी होतं की जेणेकरून तुम्ही मला सिलेक्ट नाही केलेलं. कारण ते म्हणतात की बघा 1500 फोटो आले ते त्या टॉप 100मध्ये मी होतो. मग त्या टॉप 100मधनं मी टॉप 5 किंवा टॉप 10मध्ये का नाही. मग मी त्यांना बऱ्याचदा सांगतो की हे बघा की मी तो फोटो शार्प आहे, कडक आहे असं नाही बघत आहे. मी त्यात बिहेवियर आहे का बघतो आहे. मी हॅबिटॅट चेक करतो आहे, हॅबिटॅट आहे का. एका फोटोला आम्ही बक्षीस दिलं होतं, त्यामध्ये ग्रेट हॉर्नबिल एवढंसं होतं आणि प्रचंड मोठं लँडस्केप होतं. तर तो फोटो स्टँड आउट होतो ना. त्याला जाऊन अगदी जवळ जाऊन त्यांनी पर्पजली फोटो काढला होता की जेणेकरून ग्रेट हॉर्नबिल दिसतो, पण हॅबिटॅट त्याच्यात आहे. त्याची फ्लाईट तुम्हाला कळते की बाबा हा ग्रेट हॉर्नबिल हा शक्यतो हॉरिझॉन्टल लाईनमध्येच जाणार आहे. तर हे जे सगळे जे आहेत ना, हे हॅबिटॅट शॉट्स किंवा बिहेवियरल शॉट्स त्याला मी तरी जास्त महत्त्व देतो. आणि आजकाल आम्ही बघतोय की माझ्याबरोबर जेवढे को पॅनलिस्ट असतात ना, ते नाही कन्सिडर करत आहेत की शार्प फोटो आय लेवल आहे का, हे नाही कन्सिडर करत आजकाल आम्ही. म्हणजे वी आर व्हेरी स्पेसिफिक की ॲक्शन आहे का, ह्याच्यामध्ये काही एलिमेंट्स ॲड केलेत का जेणेकरून त्या फोटोला काही इम्पॉर्टन्स आला, की जेणेकरून समजा कुठेतरी एग्ज आहेत आणि ती फिमेल तिथं प्रोटेक्ट करायला उभी आहे आणि दुसरा म्हणजे फेरल डॉग आला आहे किंवा दुसरा पक्षी आला आहे, तर हाऊ शी इज प्रोटेक्टिंग हर. तर तसे फोटो आम्ही जास्त प्रिफर करतो. आणि एकदा तुम्ही आता मी जवळजवळ 10-12 कॉम्पिटिशन इंस्टाग्रामवर पण केलं, तर माझ्यातर्फे तो प्रयत्न की जेणेकरून हा ट्रेंड येईल की लोकांना कळायला लागेल की या फोटोला नाही बक्षीस मिळत आहे, अशा प्रकारच्या मिळत आहेत. म्हणजे काही ह्याच्यामध्ये लोक म्हणतात की अरे तो हत्ती रेल्वे ट्रॅकवर आला, ह्याला का तुम्ही अवॉर्ड दिले बाबा. पण त्यांना ते कळत नाही की आपण कसं त्याला फोर्स केला आहे की जेणेकरून त्याने तो ट्रॅक चेंज केला, त्याला ते क्रॉसिंगचं जागा बनली आहे ती. मग त्याची व्हॅल्यू वेगळी आहे त्या फोटोची. अनेक वेळेला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना मला कॅप्शन्सचा इश्यू येतो, मला पर्सनली, की मला कळत नाही खाली काय लिहायचं. कारण तो फोटोज इतका बोलत असतो स्वतःसाठी, पण तरी रिस्ट्रिक्शन्स असतात की नाही तुम्हाला कॅप्शन कंपल्सरी आहे, काहीतरी त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. स्पर्धांच्या बाबतीत अगेन हे सगळं स्पर्धेच्या बाबतीत मी बोलतोय. त्यावेळेला काय करायचं? मला खरंच प्रश्न पडतो अनेकदा की माझा फोटो बोलतोय तो बघा ना, तुम्हाला कशाला कॅप्शन हवे. की मी जे कॉम्पिटिशन बरेच वर्ष करतोय जज, त्यांनी पण ही स्टोरी कंपल्सरी केली आहे की तुम्ही काहीतरी डिस्क्रिप्शन द्या. तर कधी कधी तुम्हाला त्या स्टोरीचा फायदा होतो, जे मला माहीत नाही आहे की म्हणजे मी एक माझ्या पुस्तकात स्टोरी लिहिली आहे. एंडू2ला मी लायनचा फोटो काढला आहे आणि आम्हाला कळायचं नाही सुरुवातीला की हा लायन प्रत्येक वेळा वर का बघतो. तर त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की एंडू2ला एअरस्ट्रीप खूप जवळ आहे, त्याच्या तो जिथे बसलो ती फॅमिली पूर्ण, आणि तो एअरस्ट्रीपवरनं विमान निघालं की त्याला बर्ड वाटायचा तो, आणि तो अत्यंत केअरफुली ट्रॅक करायचा शेवटपर्यंत की ते कसं वरनं जात आहे. मग तेव्हा मला लक्षात आलं की अरे हा फोटो आपण काढणं गरजेचं आहे. म्हणून मी तो फोटो काढला. मग मी तो जेव्हा फोटो टाकला तेव्हा बऱ्याच लोकांना ते कळत नाही की हा का वर बघतो. मग मला ती स्टोरी छोटी लिहिणं गरजेचं आहे. तर अशी जर काही स्टोरी असेल तर इट हेल्प्स त्या फोटोग्राफला की हे या कारणामुळे असं असं घडतं आहे. तर मग ते तुम्हाला कळतं. किंवा मी एक मसाई मारा नदीच्या किनाऱ्यावर एक फोटो काढला होता. तिथे एका आम्हाला माहीतच नव्हतं की एका झुडपाच्या मागे लायनेस लपली आहे. आणि मायग्रेशन सुरू झालं आणि दॅट वॉज द बिगेस्ट मायग्रेशन मी बघितलेलं. ऑलमोस्ट 15,000 प्राणी इकडून तिकडे गेले, वाईल्ड बीज, झेब्रा सगळे. तर ती लपायची आणि ते वाईल्ड बीजमध्ये तिला जो वीक वाटायचा ती ते मारायची. तर तो जो दिवस होता ना, तो गाईड म्हणला माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघतोय की फॉर नो रिझन लायन किंवा लायनेस किल करते. पण दॅट वॉज जस्ट इगो. 12 मिनिटामध्ये त्यांनी 3 वाईल्ड बीस्ट किल केले. मारायची आणि टाकून द्यायची, दुसऱ्यासाठी उभी राहायची. म्हणजे तो जो फोटोग्राफ आहे त्याचा माझा तो आफ्रिकन जॉग्राफिकवर ॲप होता तो दॅट इज अ स्टोरी. तर ती तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि मग ती म्हणजे ती जी म्हणजे तुम्ही जर फ्रेम बघितली तर तुम्हाला काय गंमत काय लागते. आमच्यासमोर एक BBC चा फोटोग्राफर होता. त्यांनी लिटरली हात वर केले कारण त्याच्या कॅमेऱ्याच्या
इतकं ते जवळ खाली घडत होतं की तो काहीच करू शकत नव्हता. आणि नेहमीप्रमाणे आपण म्हणतो की मोबाईल फोटोग्राफर्स आर मोस्ट लकी फोटोग्राफर्स. तर ते सगळे जॅपनीज किंवा जे युरोपियन फोटोग्राफर दुसऱ्याची मत येतात ते सगळे मोबाईलने खाली शूट करतात, कारण त्यांच्यापासून हार्डली 10 फुटावर आम्ही पलीकडच्या बँकवर होतो. तर ही जी स्टोरी ह्याला मग तुम्हाला कॅप्शन लिहायला लागतं. त्यामुळे एक जनरल तुम्हाला सांगितलं जातं की एक कॅप्शन लिहा, पण ती कॅप्शन मग त्या फोटोला काहीतरी सपोर्ट करणारी असली पाहिजे. तर मग त्या फोटोचं वैशिष्ट्य तुम्हाला कळू शकतं. त्याच्यामध्ये त्या फोटोग्राफला अवॉर्ड आहे आणि त्या अवॉर्डमध्ये असं आहे की तो प्रचंड मोठं एक मोहळ आहे मधमाशांचं. त्याच्या एका छोट्या पोर्शनवर येलो हंपरट गाईन म्हणजे त्याला आपण मध खाणारा पक्षी आहे येलो हंपरट. तो हनीगाडी जो बसला आहे तो एवढूसा आहे. तुम्ही जेव्हा फोटो नीट बघाल ना तेव्हा तुम्हाला कळतं की हा इथं बसला आहे. पण त्या फोटोला अवॉर्ड आहे. तर काय अवॉर्ड आहे? त्या पक्ष्याला त्या मधमाशा काही करत नाही, कारण तो त्यांना डिस्टर्ब न करता मध खातो निघून जातो. पण एवढ्या मोठ्या बॅकग्राऊंडवर तो पक्षी बसलेला आहे. दॅट इज अ स्टोरी. तशी स्टोरी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला तर ते सांगायला लागतं. कधी कधी जजेसना त्याची चांगली माहिती असेलच असं पण नाही, कारण ते स्पेशालिटीवाले असतात. काही वाईल्ड लाईफमध्ये येतात, काही मम्मलवाले असतात, काही बर्डवाले असतात. काही जण म्हणजे मी ते एक पॅनल बघितलं त्याच्यात फॅशन फोटोग्राफर पण होते. पण ही वाईल्ड लाईफचे, पण ही वॉज ॲक्च्युली कमिंग ॲज अ टू जज द फ्रेम. पण ठीक आहे, म्हणजे ते त्यांचा कॉल आहे. पण मग तो कसा बघेल ना, तो ॲस्थेटिकच बघणार. तर तुमच्या फ्रेममध्ये ॲस्थेटिक आहे का, तुम्हाला ती फ्रेम चांगली दिसते का, हे सगळं बघायला लागतं. जजिंग आणि जजिंगच्या पॅनल्सबद्दल मला वाटतं एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो, कारण ते फार वादातीत मुद्दे आहेत अनेक त्यातले. काही वेळेला काही स्पर्धांचे रिझल्ट्स बघून खूप प्रश्नही पडतात आणि काही वेळेला खूप बरंही वाटतं की अरे हा चांगला रिझल्ट काढला गेला आहे. काही वर्षांपूर्वी सर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची एक्झिबिशन्स खूप चांगल्या पद्धतीने व्हायची. भारतात तरी व्हायची किंवा पुण्या मुंबईत तरी मी पाहिलेली आहे. त्याचं प्रमाण आता कमी झालं आहे आणि समाव आय मिस दोज एक्झिबिशन्स. कारण मी कॉलेजमध्ये असताना मला जसा वेळ मिळेल तसा मी ती एक्झिबिशन शोधून काढून त्या एक्झिबिशन्सला भेट द्यायचो, ज्यामुळे ॲक्च्युली माझ्यावर माझी ती आवड वाढतही गेली फोटोग्राफीची. हाऊ डू यू लुक ॲट इट की ही एक्झिबिशन्स कमी व्हायला? पुणे मुंबई दोन्हीकडे हा प्रॉब्लेम आहे. एक प्रॉब्लेम असा आहे की चांगले हॉल्स अवेलेबल नाही आहेत. काही हॉल असे आहेत की तुम्हाला महिन्याच्या पहिल्या तारखेला जाऊन तिथं तुम्ही अर्ज टाकायचा, मग तो अर्ज तुमचा सिलेक्ट झाला तर तुम्हाला मेसेज येणार की तुमचा अर्ज सिलेक्ट झाला, तुम्ही नाही आला तर काही नाही, देर इज नो डिफेन्स. तुम्ही जाऊन तिथं किंवा मग कोणीतरी मोठ्या माणसाचा विषय लावून तुम्हाला ती तारीख मिळवायची, मग ते तुम्हाला हॉल मिळत नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम झाला. दुसरी गोष्ट की पुण्यामध्ये आता यशवंतरावसारखं एक चांगलं ठिकाण आहे जिथे ॲक्सेस आहे लोकांना. बालगंधर्वला चांगला ॲक्सेस आहे, पण हॉल मिळवणं हा प्रॉब्लेम. चांगले हॉल नाही आहेत. बरं, माझ्याकडे समजा 150-200 चांगले फोटोग्राफ असतील तर तेवढं लावायला माझ्याकडे चांगले हॉल पाहिजेत. दुसरी गोष्ट की त्या दृष्टीने कामच नाही केलेलं. म्हणजे मला चांगले स्पॉटलाईट नाही आहेत, चांगल्या फ्रेम्स नाही आहेत तिथे. इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा इश्यू आहे की जेणेकरून मला तिथे जागा नाही आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे म्हणून फक्त एक्झिबिशन होत नाही असं नाही. त्याचा नंतर दुसरा एक असा आस्पेक्ट आहे की ह्याच्यामध्ये खूप कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स आहेत की मला तेवढ्या फोटोग्राफर्सना कॉन्टॅक्ट करा, मग त्यांच्याकडनं ते फोटो घ्या, मग ते फोटो ॲसेस करा, मग ते प्रिंट करून घ्या. ते चांगलं प्रिंटिंग करून घ्यायला लागतं, त्याचं काही कॉस्ट आहे, हॉल बुक करायची कॉस्ट आहे. तर हे सगळे जे लोक आहेत आत्ता आहेत हे कोणी प्रोफेशनल नाही आहेत. हे हौशी लोक आहेत. बेसिकली स्वतः फोटोग्राफर आहेत म्हणून ते प्रयत्न करतात आणि जेणेकरून एक्झिबिशन लावतात. मग ह्यांना तो मोठा लॉजिस्टिक्सचा इश्यू आहे की मी ते फोटो कुठून प्रिंट करणार, मग ते आणणार कोण, ते लावणार कोण. मग ते प्रचंड मोठं एक लॉजिस्टिक आहे की मी जाणार कुठून तरी प्रिंट करून आणणार, मग ते नेणार, ते फ्रेमिंग करणार, ते लावणार. मग तिथे तुम्हाला परत इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यू आहेत. मग मला ते म्हणणार की नाही तुम्ही नायलॉनचा रोपच लावून बांधा, खेळ नका ठोकू, लाईट्स नाही आहेत, AC चालत नाही. मग अशा बाकीचे पण लॉजिस्टिक्स रिलेटेड आणि इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यू आहेत.
आणि एवढं करून मग ते तुम्हाला पैसे मागतात, कारण तो कुठून खर्च करणार ना, तो जो अरेंजर आहे, आयोजक आहे, त्याला पैसे लागणारच. मग लोक त्याच्यात काचकूच करतात, मी तुला 1500 रुपये का पर फोटोग्राफ देऊ, असा कुठला फोटोग्राफ एवढा मोठा भारी प्रिंट करणार आहे. पण त्यांना ते लक्षात येत नाही की जी फ्रेमिंग आहे ह्याला परत रिप्रोसेस करायला लागतं, की तो जसा का गेम वेगळा आहे. आपल्याकडे आपण जो बघितलं की पुण्यामध्ये जी काही बेंचमार्क होतात त्यातलं सूक्ष्म एक बेंचमार्क एक्झिबिशन आहे, त्याच्यामागे प्रचंड एफर्ट्स आहेत. ते टोटल रिप्रोसेस करायला लागतात फोटोग्राफ. तर तो मॅक्रो फोटोग्राफ मला चांगला दिसणार आहे एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर. आणि मग परत ती प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली, प्रिंटिंग मीडियम्स आली. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य माणसाच्या आत्ता तरी आवाक्यात नाही आहेत. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.